नमस्कार, मी अक्षय आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोट टॉक्सवरती. खरं म्हणजे हा जो पहिला एक इंटरव्ह्यू आहे जो आपण ऑनलाईनमध्ये करतोय. तर त्याचं मागचं कारण असं की नुकतंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी अर्थातच इराणवरती आक्रमण करून जणू की तिसऱ्या युद्धाला एक वाचा फोडलेली आहे किंवा एक तिसरं युद्ध सुरू केलेलं आहे असं आपल्याला स्थिती या ठिकाणी जाणून येत आहे. यामध्ये इस्रायल, इराण आणि अमेरिका या तीन देशांचा यामध्ये समावेश असून या संपूर्ण युद्धाची स्थिती आज आपल्याला तिसरं महायुद्ध जगामध्ये होते की काय अशी स्थिती पाहायला मिळत आहे. कारण पहिलं आणि दुसरं महायुद्ध या संपूर्ण जगाने अनुभवलं आहे, त्याचे पडसाद किती भयंकर होते चांगल्या पद्धतीनं अनुभवलं. आता हे तिसरं महायुद्ध होते की काय यासाठीच आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं आवश्यक असेल. या सगळ्या युद्धाचे नेमके भारतावरती काय परिणाम होईल, संपूर्ण जगावरती जे परिणाम होत आहेत. आता आपण नुकतंच बघितलं की रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे सुद्धा संपूर्ण जगावरती त्याचे परिणाम पाहायला मिळाले. तेच परिणाम आता किंवा त्याहीपेक्षा भयंकर परिणाम या युद्धाचे होतील का, या संदर्भातले अनेक प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत अनंतराव पवार महाविद्यालयाचे राज्य शस्त्र विभाग प्रमुख अर्थातच डॉक्टर श्रीकांत देशमुख सर, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही इस्रायलने इराणवरती 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी जो हल्ला केला, तर यामागचं नेमकं काय इतिहास होता किंवा हा जो काही अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचे नेमके काय या ठिकाणी क्लॅशेस घडून आले आहेत की एकाएकी इस्रायलने या इराणवरती हल्ला केला, याच्या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय म्हणता येईल? नमस्कार. खरं प्रश्न आहे. या प्रश्नाची गांभीर्य आणि पार्श्वभूमी ही जर आपण साधारणतः 4 दशकापूर्वी जर गेलोत तर ते आपल्याला त्याची दाहकता कशी सुरुवात झाली हे जाणवतं. आपण साधारणतः 1 वर्षापूर्वी अशी चर्चा करत होतो की काही पॅलेस्टाईन आणि संबंधी गटांच्या मुळं हे जे युद्ध आहे या युद्धाला तीव्र स्वरूप येते असं जाणवत असतानाच अमेरिकेचं अप्रत्यक्ष असणं तोपर्यंत आणि आता अमेरिकेचं प्रत्यक्ष या सगळ्या प्रकरणामध्ये येणं हे खरं तर जागतिक स्तरावरती अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे. त्याची थोडक्यात जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर 1979च्या दरम्यान इराणमध्ये राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीच्या नंतर ते इस्लामिक सत्ता अर्थातच इराण रेव्होल्युशन झालं आणि त्या ठिकाणी इस्लामिक सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर प्रत्यक्षात ही जर सुरुवात जर पाहिली तर जेव्हा शहाची सत्ता होती ती सत्ता जात असताना याला प्रत्यक्षरित्या कुठेतरी जागतिक स्तरावर पाठिंबा होता आणि त्याचीच प्रचिती म्हणजे हे घडलेलं सत्तांतर होतं. या सत्तांतराच्या नंतर मात्र अमेरिकेमध्ये आणि इस्रायलमधले संबंध ताणले ते त्याचं कारणच हे होतं की नंतरच्या काळामध्ये इराणने जे युरेनियम साठा मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करणं आणि ते सोबत ठेवणं या गोष्टीमुळे जागतिक स्तरावरती अमेरिकेला, इस्रायलला कुठेतरी ती धोक्याची परिस्थिती वाटत होती. आणि दरम्यानच्या काळामध्ये एक करार झाला इस्रायल आणि जागतिक पातळीवर इराण आणि जागतिक पातळीवरती की तो जो करार होता तो अर्थातच JCPOA, अर्थातच जॉईंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन असं त्याचं नाव दिलं गेलं. आणि त्या कराराच्या नंतर इराणने ही गोष्ट मान्य केली की यापुढच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं युरेनियमच्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करणार नाही किंवा त्याचा साठा करणार नाही. आणि त्या बदल्यामध्ये इराणवरचे जे काय आर्थिक निर्बंध होते ते शिथिल करण्यात आले. आणि यामुळेच हा संघर्ष ताणत गेला आणि अलीकडच्या काळामध्ये इराण कुठल्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्रांच्या बाबतीत किंवा अणुसाठ्यांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा ही पार्श्वभूमी ही व्यापक झाल्याची आपल्याला दिसून येते. यामध्ये एक आपल्याला लक्षात येत आहे की इस्रायल जे बघितलं तर अमेरिका आणि इराण या दोघांमध्ये या कराराच्या संदर्भामध्ये बोलणी होणार होती आगामी काळामध्ये, परंतु त्याच पूर्वी इस्रायलने हा हल्ला करून घेतला. म्हणजे याच्या मागे काय म्हणता येईल नेमकं कारण? साहजिकच आहे की आपण नेहमी राजकीय आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आम्ही सांगत असतो की पॉवर बॅलन्सिंगचा जो प्रकार असतो कधी डिसमिस होतोय. जेव्हा सत्ता संतुलन ठेवायचं असतं तुम्हाला, सत्ता संतुलन ठेवत असताना एका गटाकडे अधिकचं अण्वस्त्र असणं, अणुचाचण्या करून घेणं, तेव्हा बाकीचे राष्ट्रही घाबरलेले असतात.
कुठेतरी त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं असतं आणि त्यामधूनच हा सगळा प्रकार पुढे येतो. तुम्ही गल्फ राष्ट्रांमध्ये, आफ्रिकन पश्चिम आशियाई राष्ट्रांमध्ये, पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये हे जर पाहिलं तर इराण एक असं होतं, इराणची जी दिशा चालू होती, इराणचे जे स्ट्रॅटेजीज होत्या ती कुठेतरी त्या प्रदेशात असमतोल निर्माण करतील की काय अशी भीती या सगळ्यांमध्ये होते आणि ते घडणं साहजिकच होतं. एका अर्थाने खेमेनींच्या संदर्भामध्ये अनेक काही आर्टिकल्स आता सध्या पब्लिश होत आहेत. त्याच्यामध्ये त्यांची राजवट सुद्धा वादातीत सांगण्यात आलेली आहे की बाबा यांचं जे आहे तर अनेक वर्षांपासून सत्ता भोगत होते आणि इराणमधले सुद्धा लोक कुठेतरी नाराज होते खेमाणींवरती. परंतु एका बाजूला त्यांच्या विरुद्ध दुःख सुद्धा दिसून येत आहे की बाबा त्यांचं नुकतंच जे हल्ल्यामध्ये निधन झालं तर त्याच्यावरती दुःख पण व्यक्त केलं जातं आणि काही पब्लिक ही खुश सुद्धा झाली असं सुद्धा दिसून येत आहे. म्हणजे नेमकं खेमाणींचं वादातीत असणं हेच युद्धाचं कारण आहे का याच्यामध्ये? आता खेमानींकडे पाहताना आपल्याला दोन दृष्टिकोनातून पाहावं लागतं. एक, सार्वभौम राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख होते म्हणून आहेत म्हणून, म्हणजे आता जे त्यांना गेले ते एक सार्वभौम राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख असणं. दुसरं, एखाद्या विशिष्ट पंथाचा तो प्रमुख असणं. म्हणजे सिया सुन्नी हा वाद काही आता छुपा राहिलेला नाहीये किंवा तो आपण लपवून ठेवू किंवा त्याला बाजूला ठेवून खामनींकडे पाहता येईल असं मला वाटत नाही. जे समर्थक आहेत ते कोण आहेत किंवा ते कशासाठी आलेले आहेत समोर समर्थनार्थाच्या, तर त्याची जेव्हा अभ्यास करतो, म्हणजे समर्थकांचा आपण जेव्हा अभ्यास करतो, ते राष्ट्रप्रमुख वारला किंवा राष्ट्रप्रमुखाला मारलं म्हणून एकत्र आले जगातले सगळ्या सिया मुस्लिम एकत्र, की धार्मिक गुरूंना किंवा एका पंथाच्या प्रमुख व्यक्तीला मारलं म्हणून एकत्र आले. बरोबर. जर तो सार्वभौम राष्ट्रावरचा हल्ला होता आणि त्या राष्ट्रप्रमुखावरती हल्ला झालेला आहे सार्वभौम राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखाला म्हणून, जर ते एकत्र येत असतील तर ती एक चांगली बाजू आहे असं मला वाटतं. पण एका विशिष्ट पंथाच्या धर्माच्या बाबतीत हल्ला झाला किंवा धर्मप्रमुखांना मारलं गेलं, कारण त्यांचं जर तुम्ही म्हटल्यासारखं आज सकाळपासून त्यांच्यावरती बरेच आर्टिकल्स आलेले आहेत. वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी धर्मगुरू, धर्मपंथांचा अभ्यास आणि मग त्यातनं राजकारण असा त्यांचा जो प्रवास आहे सुरुवातीपासूनचा, तो जर प्रवास पाहिला तर शिया पंथीय लोक जे आहेत यांच्या संदर्भामध्ये त्यांची जी भूमिका आहे, आज भारतामध्ये सुद्धा किंवा पाकिस्तानमध्ये सुद्धा अमेरिकन दूतावासावरती हल्ले झालेले दिसतात आपल्याला. तर या प्रकरणाकडे दोन बाबीनं पाहावं लागेल. मला वाटतं की ते आहे एक सार्वभौम राष्ट्र आणि दुसरं धार्मिक राष्ट्रप्रमुख म्हणून. यामध्ये सध्या जे आपण बघतोय की गल्फ कंट्रीमध्ये काही सौदी अरेबिया असो किंवा इतर कतार वगैरे जे काही देश असो, तर यांचा नेमका पाठिंबा हा इराणला आहे की इस्रायलला? कारण की अमेरिकेचे पाठिंबा करते आहेत ते सगळे, जे सौदी अरेबिया वगैरे आपण म्हणूया, तर अशा वेळी आज एक इस्लामिक राष्ट्र म्हणून ते इराणला पाठिंबा देतील की अमेरिकेच्या किंवा इस्रायलच्या बाजूने पाठिंबा देत आहेत? हे बघा, हा खूप प्रश्न महत्वाचा आहे की या सगळ्या वादळामध्ये गल्फ राष्ट्रांचं काय, कारण त्यांच्याशिवाय हे प्रकरण, हा विषय आपण पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही छोटी राष्ट्र आहेत पण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये यांचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही गल्फ राष्ट्रांमध्ये जर बघितलं तर तुम्ही सौदी अरेबिया बघू आपण, म्हणजे अगदी 3-4 राष्ट्र ही जर बघितली तर सौदी अरेबियाचा रोल काय याच्यामध्ये? सौदी अरेबियाच्या आणि सौदी अरेबिया, अमेरिका आणि इराण, इस्रायलच्या बाबतीत याची काय भूमिका असेल? तर आत्ता आपण जी चर्चा करत असतो, ह्या चर्चा करत असताना सौदी अरेबियाला नेहमी अमेरिकेच्या बाजूनं किंवा अमेरिकेला सांभाळून घेत, पण इराणला दुखवायचं नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्याचं कारण असं आहे की इराणकडून काही छुपे युद्ध केले जातात. आपण त्याला प्रॉक्सी वॉर म्हणतो. प्रॉक्सी वॉर मध्ये काय होतं की तुम्ही थेट त्या राष्ट्रावरती हल्ला करत नाही, बरोबर, पण काही छोट्या समूहांना, दहशतवादी समूहांना स्वतःजवळ बाळगता, सांभाळता, त्यांचं पालन पोषण करता, अर्थातच त्यांना संरक्षण, त्यांना अर्थ, त्यांना तंत्रज्ञान, या सगळ्या बाजूचा त्यांनी तुम्ही मदत केलेली असते. आणि ही गट काय करतात, प्रत्यक्ष देश नव्हे तर तो समुदाय, म्हणजे हिमायत सारखी संघटना असेल किंवा हिदायत ह्याची सारखी संघटना असेल, की ह्या ज्या संघटना आहेत, या संघटना त्या राष्ट्रांवरती हल्ले करत असतात आणि त्या देशाची अर्थव्यवस्था अस्थिर करतात. तर सौदीच्या बाबतीत असंच आहे. हिबाशी जी संघटना आहे हे इराण पुरस्कृत आहे, अर्थात इराणचा त्यांना सगळा पाठिंबा आहे. ती संघटना नेहमीच इस्रायलवरती हल्ला करते आणि मग इस्रायल घाबरून असतो की बा हे नकोय आपल्याला. सौदी अरेबिया घाबरलेला असतो. मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेला जवळ ठेवणं, अमेरिकेचं संरक्षण वापरणं आणि इराणला नाराज करायचं नाही, ह्या भूमिकेमध्ये तो आहे.
तसंच तुम्ही युएईच्या बाबतीत जर बघितलं तरी तसंच आहे, तटस्थ भूमिका आहे सध्या तरी यांची. बरोबर. का? कारण ते डायरेक्ट विरोध करू शकत नाही त्यांना. बरोबर. कतार सुद्धा लष्करी कतारचं अमेरिकेचं कतारमध्ये लष्करी सामर्थ्य आहे, तळ आहे. हे त्यांना अमेरिकेला जपायचं आहे. बरोबर. सामरिक दृष्टिकोनातून ते महत्वाचं आहे. म्हणून गल्फ राष्ट्र ही आता सध्या तरी तटस्थ आहेत. ते डायरेक्ट कुठल्याही बाजूला जाताना आपल्याला दिसत नाहीये. ना इराणच्या बाजूनं, ना इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने. कारण त्यांचा अंतिम उद्देश आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध जपायचे आहे. बरोबर. एका अर्थाने जर आपण बघितलं तर इस्रायलचं जे मोसाद गुप्तहेर संघटना आणि इराण यांच्या गुप्तहेर संघटना यांनी एकेकाळी सोबत काम केलेले होते. ते आज म्हणजे असं काय इतकं भयंकर घडून आलेलं आहे की या दोघांची अंतर्गत वाद वाढायला लागले, किंवा एका अर्थाने असं सुद्धा म्हटलं जातं की इस्रायलची बरीचशी काही लोक ही इराणमध्ये पेरलेली आहेत. तर अशा वेळी हे नेमकं काय वाद चाललाय? नक्कीच की इस्रायलची जी ही आहे गुप्तहेर संघटना आहे, अत्यंत स्ट्रॉंग मानली जाते जगामध्ये. कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हमास ही जी आहे त्यांची यंत्रणा, या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे केल्याचं आपल्याला दिसतं. आणि कुठल्याही देशाच्या सुरक्षा यंत्रणेसाठी गुप्तहेर संघटन हे अत्यंत प्रबळ, सक्षम असणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि स्थळ परिस्थितीनुसार संदर्भ बदलत असतात. एक काळ हे अगदी चांगले मित्र होते आणि नंतरच्या काळात हे असं का झालं, तर त्याचं कारण हेच आहे की नंतरच्या काळामध्ये इराणची जी काही युरेन सामर्थ्य वाढत आहे, लष्करी सामर्थ्य वाढत आहे, आण्विक शस्त्रास्त्राचा मोठा साठा ते करत आहेत आणि त्या सभोवतालच्या राष्ट्रांमध्ये जी काही भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि साहजिकच प्रत्येक राष्ट्र आपलं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतं आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलाही राष्ट्र हे स्वतःची गुप्तहेर संघटना सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करत असते. पुढचं एक म्हणजे नुकतंच जर बघितलं तर देशाचे पंतप्रधान मोदी हे इस्रायलमध्ये गेलेले होते. इस्रायलच्या दौऱ्यावरती तिथल्या संसदेला सुद्धा त्यांनी भाषण वगैरे केलं. मग अशा वेळी ते लगेचच आले आणि दुसऱ्या दिवशी इस्रायलने इराणवरती हल्ला केला. आता एका अर्थाने बघितलं तर इराण जो आहे हा आपला पूर्वापार मित्र राहिलेला आहे. त्याच्याकडून आपल्याला बरंचसं स्वस्त पेट्रोलियम, कच्चं इंधन आपल्याला त्यांच्याकडून मिळालेलं आहे. अशा वेळी भारताची कुठेतरी एक गोची होते का या ठिकाणी, की इस्रायलच्या बाजूने व्हायचं की इराणला मदत करायची? असं काय नेमकं याच्यामध्ये भारताच्या बाजूने म्हणता येईल आपल्याला? आता म्हणजे प्रश्न असा आहे की भारताचे पंतप्रधान तिथे जाऊन आलेले आहेत आणि त्याच्यानंतर लगेचच हे सगळं घडतं. हे लगेचच घडत नाही. ही पार्श्वभूमी म्हणजे साधारणतः 2-2.5 वर्षापासूनच हे सगळं जागतिक पातळीवरचे प्रश्न आहेत. याला आपण अगदी काल 2 दिवसामध्ये त्याला जोडता येत नाही. त्याचं कारण असं आहे की ऑगस्ट-ऑक्टोबरच्या दरम्यान गेल्या वर्षी साधारणतः त्याला 1 वर्ष पूर्ती झाली होती आणि आपण त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि त्यानंतर सुद्धा आज आपण फेब्रुवारी-मार्च मध्ये येतोय आणि तेव्हा सुद्धा ही चर्चा धगधगते आहे किंवा त्याला तीव्र स्वरूप प्राप्त झालं. मोदींचं तिथे जाणे म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं तिथे जाणं आणि तिथे जाऊन परत येताना असं काहीतरी होणे, हा योगायोग न म्हणता अमेरिकेची आणि संबंधित व्यक्तींची ती एक स्ट्रॅटेजी आहे. त्या राष्ट्रांची जी स्ट्रॅटेजी, आपण त्या स्ट्रॅटेजीबद्दल आपण नाही बोलू शकत आपला देश म्हणून, पण पंतप्रधानांचं तिथं जाणं आणि आपण त्याच्यामध्ये गोची होते का, तर गोची होते म्हणण्यापेक्षा आपण त्याला वस्तुनिष्ठ जर पाहिलं तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला विचार करावा लागेल. या देशातील एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीत जे काही पॉलिसीज होणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये विचार करावा लागेल. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या करत असताना आपल्याला अगदीच आपण इराणचं अस्तित्व अमान्य करणं किंवा इस्रायलकडे किंवा अमेरिकेकडे पूर्णपणे झुकणं हे संयुक्तिक राहणार नाही. सध्या तरी आपल्याला एक तटस्थ भूमिका घ्यावी लागेल किंवा सावध भूमिका घ्यावी लागेल. त्याचं कारण असं आहे, आपण इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारची युद्ध हे काही काळासाठी चालतात आणि नंतर ते थांबतात. पण त्या काळामध्ये प्रत्येक राष्ट्र काय भूमिका घेतो याचं जगाकडे आणि त्याच्या इतिहासामध्ये नोंद केली जाते. म्हणून मला असं वाटतं की त्यांचं तिकडे जाऊन येणे किंवा आपली या सगळ्या परिस्थितीमध्ये गोची होणे असा काही भाग नाहीये. कारण भारत ही जगातली एक सक्षम अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पातळीवरती आज उभी आहे. उभ्या राहत असताना निश्चितच त्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागणार आहेत. फक्त भारत नाही, येणाऱ्या काळामध्ये या दृष्टिकोनातून भारत सरकार अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध करू शकते. त्यामुळं आपण आता फार काही त्याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. एक त्यानंतर शेवटचं असं असेल की हे जे सगळं युद्ध आहे कुठपर्यंत जाणार आहे किंवा याचा शेवट नेमका काय होणार आहे, की त्यामध्ये
अमेरिका आणि इस्रायलचं जे काही त्याच्यामध्ये म्हणूया आपण मेजर कॉम्बॅक्ट ऑपरेशन जे आहे हे शेवटाला जाईल का? त्याचा उद्देश पूर्ण होईल का या युद्धाच्या माध्यमातून? अगदी बरोबर आहे की म्हणजे पहिल्या प्रश्नाला थोडंसं जोडून पुढे एक्सटेंड करतो मी हे, की भारताची परिस्थिती जर त्या दरम्यानच्या काळात आता या सगळ्या काळामध्ये जर पाहिली तर आपण नक्कीच क्रूड ऑइलच्या बाबतीत आपल्याला थोडीशी काळजी करावी लागणारी गोष्ट आहे, किंवा शेअर मार्केट आहे, शेअर बाजार आहे, महागाई आहे, किंवा आखाती राष्ट्रांचं जे वैशिष्ट्य आहे ते प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्यांच्याकडे तेलाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं आणि त्या दृष्टिकोनातून ते भारत हे क्रूड ऑइलच्या बाबतीत जगावरती आखाती राष्ट्रांवरती अवलंबून आहे. हाच धागा जर पुढे पकडला तर हे युद्ध हे लगेच थांबणं हे आवश्यक आहे जगाच्या दृष्टिकोनातून, कारण त्याचे जागतिक परिणाम होणार आहेत. पण थांबेल का? हे नक्कीच लगेच थांबेल असं मला वाटत नाही, किंवा या परिस्थितीमध्ये एखाद्याचा विजय आणि एखाद्याचा पराजय असं तपशील होणार नाही. त्याच्यामध्ये काय होईल, एक मध्यस्थ भूमिका निघेल, म्हणजे चर्चेच्या वाटाघाटीच्या किंवा काही प्रश्न, काही निर्बंध हे लादले जाते. म्हणजे डायरेक्ट इराण अपयशी ठरला असं होईल असं मला वाटत नाही, किंवा इस्रायल आणि अमेरिकेचा विजय झाला असं होणार नाही. मध्यस्थी चर्चेचा मार्ग हा तयार होईल, मध्यस्थी चर्चा निघेल त्याच्यातून, आणि चर्चा होत असताना किंवा चर्चा जेव्हा केली जाईल तेव्हा साहजिकच अण्वस्त्रांचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, तो सोबत जगाच्या समोर मांडला जाईल. युनायटेड नेशन्स जी अण्वस्त्र वेपन्स निर्मिती आणि स्पर्धा याच्या संदर्भामध्ये काम करणारी युनोची संघटना, ह्याला सुद्धा हस्तक्षेप करावा लागेल. आणि या प्रकारे जे चालू आहे त्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, आणि ते थांबेल, पण त्याला थोडासा काळ जावा लागेल. कारण आता ज्या पद्धतीने तिथे वार होत आहेत त्या पद्धतीनं जो द्वेष जो पसरतो आहे आणि त्याचं लोण जगभर पसरेल. हे पसरत असताना डायरेक्ट एखाद्या दिवसामध्ये उद्या थांबेल युद्ध असं होणार नाहीये. त्यात अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, कारण अमेरिकेनं आखाती राष्ट्रांनी पाठीशी उभं राहिलेलं आहे अमेरिका सगळ्यांच्या, तेव्हा अमेरिकेची भूमिका, युनायटेड नेशनची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहणार आहे असं मला वाटतं या दरम्यानच्या काळात. आपण युनायटेड नेशनच्या संदर्भात उल्लेख केला म्हणून मला एक आणखी प्रश्न विचारायचा वाटेल की आगामी काही किंवा गेल्या काही काळामध्ये जर बघितलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून आंतरराष्ट्रीय संघटनांचं महत्त्व कुठेतरी कमी झालेलं आहे का? की म्हणजे याच्यामध्ये सीजफायर, भारताच्या संदर्भात सुद्धा तोच विषय झालेला होता, भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी सीजफायर अमेरिकेनं करून घेतलं. मग याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना आपली जसं की युनायटेड नेशन आहे ती कुठेतरी कमी पडते का किंवा फिकी पडते का याबाबत? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, की याच्यामध्ये अमेरिका हा एकमेव देश नाही युनायटेड नेशनमध्ये, पण अमेरिकेची मक्तेदारी राहिली, कारण अमेरिका सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे. जी काही 4-5 सदस्य आहेत त्यापैकी 5 सदस्यापैकी अमेरिका आहे, तो स्ट्रॉंग दिसतो. पण युनायटेड नेशन काय एका राष्ट्राची बांधील नाहीये. आणि ट्रम्पचे अलीकडच्या काळातील आपण जर निर्णय पाहिले तर सगळ्यांना आश्चर्यकारक आहेत, कारण ते आपल्याला अपेक्षित नव्हते की एखाद्या अमेरिकेसारख्या मोठ्या राष्ट्राची भूमिका ही अशा पद्धतीची असेल. म्हणजे भारताच्या संदर्भातले सुद्धा आपण त्यांचे जरी निर्णय पाहिले तरी ते पुनरावलोकन करावं लागेल, रिव्ह्यू करावे लागतील असे त्यांचे निर्णय आहेत. ओबामा किंवा आतापर्यंत जे सगळे काही राष्ट्राध्यक्ष होते ते तेवढा सन्मान युनायटेड नेशनला द्यायचे, पण अलीकडच्या काळामध्ये ट्रम्प यांची जी भूमिका आहे ती सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत युनायटेड नेशनला सहकार्य करेल असे आपल्याला दिसत नाही. तरी पण युनायटेड नेशनचं अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही. अमेरिकेने जर अशाच पद्धतीनं जर त्यांचं हे ठेवलेलं असेल तर नक्कीच युनायटेड नेशनला, सुरक्षा परिषदेला याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल आणि सगळ्यांना समज दिला जाईल. म्हणजे इराणला असेल किंवा पर्यायानं इस्रायल असेल, अमेरिका असेल, यांना आपल्याला एक सक्षमरित्या एक शांत मानवतावादी राष्ट्र कसं राहील या बाबतीत जगातील इतर राष्ट्र नक्कीच हस्तक्षेप करतील. धन्यवाद सर, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सध्याचं आंतरराष्ट्रीय जे स्थिती चाललेली आहे याच्यावरती आपण त्याचं विश्लेषण केलं, याबद्दल आपले आभार आहेत. तर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.